ऐन जिन्नस नावाची महाराजांनी एक कन्सेप्ट आणली. तर महाराजांना हे कळलेलं की शेतकरी जो आहे तो आर्थिकदृष्ट्या अज्ञानी आहे. त्याच्याकडे जेव्हा पैसे जातात तेव्हा त्या पैशांचं काय करावं हे शेतकऱ्याला कळत नाही. मग ते पैसे त्याच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा अशा कारणासाठी वापरतो जिथून त्याची शेती होत नाही, तो कर्जामध्ये बुडला जातो. जेव्हा हे महाराजांना कळलं तेव्हा महाराजांनी ती ऐन जिन्नस नावाची एक पद्धत घेऊन आले. त्या पद्धतीमार्फत काय केलं की शेतकऱ्यांना पैसे न देता शेती उपयुक्त गोष्टी देण्याचं महाराजांनी चालू केलं. म्हणजे नांगर, बैलजोड्या या प्रकारच्या गोष्टी, बियाणे, आणि कर्ज पण द्यायचे तर ते बिनव्याजी असायचं. ह्याच्यामुळे कसं झालं, शेतकरी पैशांचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकला, तो उभा राहिला. आता याच्यासोबतच महत्वाची गोष्ट कशी आहे की हे तुम्ही ऐकून शॉकमध्ये जाणार आहात. त्यावेळी महाराज शेतकऱ्यांकडून 40% टॅक्स घ्यायचे. कॅन यू इमॅजिन दिस? खरंच जास्त आहे. 40%. आणि याची सभासद बकरीमध्ये नोंद आहे. महाराजांनी लिहिलेलं स्वतःच्या बुकमध्ये नोंद आहे. इंटरेस्टिंग. पण तरी देखील शेतकरी सुखी होता. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा.